मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जरा मागे येतो रमेश भाटकर काय नातं होतं आणि आठवण येते का? म्हणजे काय, रमेशची आठवण येत नाही असं दिवस जात नाही. रमेश हा माझा खूपच जवळचा मित्र. फॅमिलीच. म्हणजे बायकोने राखी बांधेपर्यंत असं नातं आमचं. रमेश काय, मृदुला भाटकर काय, म्हणजे एक कुटुंब एक आहे. अनफॉर्च्युनेटली तो गेला आता. परंतु शेवटपर्यंत शेवटचं नाटक देखील माझंच आहे, अपराध मीच केला. अपराध मीच केला. आणि रमेशची केमोथेरपी असायची. केमोथेरपी नंतर 2 दिवस त्याला थकवा यायचा खूप. तो सोडून मग ते शनिवार रविवारच पाहिजे असं नाही, कुठल्याही वारी प्रयोग लावायचा. कारण रमेशची इच्छा होती. त्याला माहिती झालेलंच होतं ना त्याचं भवितव्य, त्याला माहिती होतं. फक्त त्याला जाईपर्यंत नाटकात काम करण्याची इच्छा होती. म्हणून मी त्या नाटकाचे आमचे निर्माते किशोर सावंत म्हणून त्यांनाही मार्क्स एवढे देतो की त्यांनी कुठल्याही व्यावसायिक विचार न करता भाटकरच्या तब्येत केव्हा बरी असेल त्यातल्या त्यात किमोथेरपी झाली, 2 दिवस रेस्ट झाली, प्रयोग झाला. लाव प्रयोग. असा प्रयोग शेवटपर्यंत रमेश रंगभूमीवरती राहिला. माझ्या नाटकातनं श्रेय गोष्ट टू किशोर सावंत निर्माता. शेवटी तो होता. असंख्य आठवणी आहेत. गाण्यांचा शौकीन होता. हो, खूप 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 गाण्याचा शौकीन. गाण्याचा. स्नेहल भाटकरांचा बघा, उत्तम गायचा. येस. म्हणजे स्वर्गाचे दारचे आमचे दौरे, कुठेही मध्ये मूड आला रात्री, कारण रात्री 2-2:30ला प्रयोग संपला, काय जेवण बिवून निघालो एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला किंवा लॉजवरती यायला, मूड आला की कारवार असो मालवण असो, तिकडे गाडी बस थांबायची, तबला ढोलकी वगैरे काहीतरी मी घेऊन जायचो किंवा नाहीतर डबे वाजवायला. हा. परंतु अर्चना जोगळेकर अशीच गुणी, प्रचंड गुणी. गायन म्हणू नका, लेखन म्हणू नका, नृत्य म्हणू नका, काय काय गुण नाही तिच्यामध्ये. आणि एक गुड ह्युमन बिईंग अर्चना. अर्चना, रमेश आणि संपूर्ण टीम आम्ही समुद्रावरती मैफिली व्हायच्या आमच्या गाण्याच्या वगैरे. आठवणी पुष्कळ आहेत रमेशच्या. कांट हेल्प. शेवटच्या क्षणी तुम्ही होतात त्यांच्यासोबत. म्हणजे काय, शेवटपर्यंत भेटत होतं त्याला. शेवटपर्यंत भेटत होतात. ते गेले तेव्हा कळलं, तेव्हा काय त्यावेळेला हे होतं? नाही, त्यावेळेला कसं माहिती का, इव्हन रमेशच्या घरच्यांचा देखील जो स्टँड होता तो फर्म असा चांगला कुठेतरी होता. म्हणजे सावरलेले थोडं कदाचित ते अगोदर अँटिसिपेट केलेलं होतं, माहिती होतं. अशा ह्याच्यामध्ये वाईट वाटायचं ते वाटणारच, पण सर्वांनी धीराने घेऊन रमेश सारखेला निरोप देखील तसाच गेला पाहिजे. रमेश रंगीला आदमी था. रमेश बेधुंद होता. रमेश मस्त होता. रमेश इकडनं होता. रमेश रमेश होता. बस अजून काय. अप्रतिम माणूस. पुढचं नाव जतीन कनके. जतीन कनके, तोही असाच गेला अचानक आणि श्रीमती बंद झाली. म्हणजे मला असं कळलं की ते गेल्याच्या नंतर दुसऱ्या कुठल्या नटाला घेऊन काम करायचं नाही म्हणून ती मालिका बंद पडण्यात आली. खरं आहे? हो, विचार झाला होता. हम्म, गाजलेली नावं होती. हम्म, नावं उगाच मी घेत नाही. हम्म. खूप गाजलेली नावं होती, पण असं झालं की नको, ती मजा येणार नाही. जतीनची एक वेगळी अभिनय शैली होती. संजीव कुमारच्या अभिनय शैली सटल अशा विनोदाची आणि थिएटरमध्ये मुरलेला असल्यामुळे एक वेगळी शैली होती. हिंदी गुजरातीमध्ये मोठं नाव मोठं नाव मोठं होतं नाव. जतीनचं. तर नको करूया असा निर्णय घेण्यात आला आणि थांबवली ती सिरियल. आणि माझी आणि जतीनची जोडी आम्ही केवढे त्यावेळेला सिरियस केले. हो, ते हमसा बेखे मध्ये पण होते. म्हणजे जतीन असता तर कदाचित मी परत मराठीत वगैरे आलोच नसतो की एवढा गुंतून राहिलो असतो. हा ना. कारण तुमची जोडी फार फेमस आहे, Popular झाली कुलकर्णी ती. आणि गोखले. आजही मला काय असं माहिती आहे ना, कलेमध्ये एखादीच कला तुम्हाला नाव मिळवून देत असते. आज जरी याने राकेश बेदेनी हे केलं, आपली श्रीमान श्रीमती केली, पण काय ते कुठली अगोदरची होती शफी इनामदार, नाही ये जो है जिंदगी ना, काय कुठलं काय कुठली, त्यातला राकेश बेदी. राजेश पुरी म्हटल्यावरती तो काय लल्लू लल्लू काय तो हम लोग मधला तोच तो. तसं बाहेर आता कामं खूप झाली, पण नाव काय गोखले. हो. आजही कित्येक लोक मला भेटतात, दिवसाला कमीत कमी 2-4-5 लोक तरी आजही भेटतात की सर आम्ही घरी गेल्यानंतर ना एक एपिसोड बघतो आम्ही यूट्यूबवरती. एवढा निखळ आनंद मिळत नाही. ते बघायचं आणि रिलॅक्स व्हायचं. अशी श्रीमान श्रीमती सिरियल होती.
आज मला तर एक कुटुंब असं भेटलं की त्या 2 लहान मुलांनी माझी नक्कल आणि जतीनची नक्कल आणि आम्हा दोघांचे सीन पाठ करून करत होते ते. हो, हो. आता मग रील्ससाठी वगैरे तर हे अशी गंमत आहेत. सीमा श्रीमतीने खूप काही दिलं आयुष्यामध्ये. राकेश बेदी होते. अर्चना पुरनसिंग सुद्धा होती त्या मालिकेमध्ये. भेटणं वगैरे होतं अर्चना पुरनसिंग सोबत? आता नाही राहिलेलं, नाही राहिलं. शेवटी आपापल्या ह्याच्यामध्ये सगळे लागले. खरं कोणाशी होत नाही. त्यानंतर काही काळ गाठीभेटी होतात. हं. सगळीकडेच ते आहे. नातं सुंदर टिकलेलं असतं, पण तरी प्रत्येक नात्याला देखील एक वय असतं. कुठेतरी ते संपतं म्हणजे गाठीभेटींच्या दृष्टीने संपतं ते कुठेतरी. या नात्याबरोबरचं तुमचं संपून तुम्ही ह्या नात्यामध्ये गुंतत जाता. आणि हे जीवन आहे. कुठल्या क्षेत्रात हे नाही आहे. पण हिंदीने मजबूत दिलं. हं. खूप बघायला मिळालं. पण नंतर असं वाटलं की नाही आपण आपल्याकडे आज हिंदी बच्चन साहेबांबरोबर ॲड करायला मिळाली. हो, हो, हो.